तर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ नाही का खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला नाही का पूर्ण पेन टूल शिकवणार आहे। कारण खूप जण मला म्हणतात की दादा एक प्रॉपर एक पेन टूलवर व्हिडिओ घेऊन ये, म्हणजे मास्टर क्लासच समजू शकता तुम्ही। त्यामध्ये मी जेवढं काय पेन टूलचे ऑप्शन आहे आतमध्ये ते सर्व सांगणार आहे। पेन टूल खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर पेन टूल जमत नसेल ना तर फोटोशॉप म्हणजे असं शिकल्यासारखं वाटतच नाही, कारण कधी कधी असे फोटो येतात ना, तुम्हाला कोणते AI टूल्स किंवा प्रॉपर्टीजमधून आपण जे रिमूव्ह करतो 1 क्लिकमध्ये ते किंवा क्विक सिलेक्शन काम येणार नाही, तुम्हाला पेन टूलनेच करावं लागणार आहे। आणि पेन टूल नाही का प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये यूज होतं। तुम्ही जर आफ्टर इफेक्ट यूज करत असाल, प्रीमियर प्रो यूज करत असाल, त्यामध्ये बी पेन टूल तुम्हाला आलंच पाहिजे मास्किंगसाठी, फेस वगैरे करण्यासाठी। तर चला मग आपण आज पेन टूल शिकूया, कसं काय करायचं सर्व सांगतो। तर आता दहंडी येतीची आणि आपल्याला PNG करावंच लागणार आहे। तर मी हा फोटो घेतलेला आहे आणि सर्वात पहिले याचं नाही का डुप्लिकेट करून घ्यायचं आहे। तर डुप्लिकेट करण्यासाठी मी Ctrl+J करतो आहे आणि डुप्लिकेट होईल। त्यानंतर तुम्ही Z दाबून असं झूम आउट करू शकता, क्लिक करून लेफ्ट साईडचं जे क्लिक आहे त्याने तुम्ही असं झूम आउट करू शकता। तर आपण काय करूया, सुरुवात आपण इकडून करूया। आणि हे पेन टूल आहे, तुम्ही राईट क्लिक केलं नाही तर तुम्हाला ऑप्शन भेटेल, P दाबला ना तर तुम्ही शॉर्टकट कीने डायरेक्ट, समजा आता मूव टूलवर क्लिक आहे तर तुम्ही फक्त कीबोर्डवरचा P दाबला की तुम्ही डायरेक्ट पेन टूलवर याल। तर सर्वात पहिले आपण पेन टूल काय ते बघू, त्यानंतर तुम्हाला इथं खाली खूप ऑप्शन भेटतील। तर ह्याच्यामधले आपण नाही का नॉर्मल असं समजून घेऊ। तर जास्त आपण हा पेन टूल यूज करतो। त्यानंतर इथं तुम्हाला अजून पण ऑप्शन भेटेल नाही का, असं तुम्ही ड्रॉ करून सिलेक्शन करू शकता, किंवा अजून तुम्ही इथं खाली तुम्हाला लय ऑप्शन आहे। एक कर्वेचर पेन टूल आहे, कर्व टाईप सिलेक्शन करतो, म्हणजे कसं आणि हा कधी उपयोग होतो ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर आपण नॉर्मल पेन टूल आहे ना हा पण ह्याने कट करणार आहे। तर आपण हे बाकीचे बघू। तर तुम्हाला मी बोललोच आहे फ्री फ्रॉम पेन टूल आहे, म्हणजे हे काय आहे, तुम्ही डायरेक्ट असं ड्रॉ केलं ना पेनसारखं तर ते सिलेक्शन होते, बघू शकता तुम्ही त्या टाईपचं आहे। तर एवढं हे काय नाही, नॉर्मल आहे, मला समजलंच असेल। आता हे बाकीचे हे जे टूल्स आहे तर हे बघू। तर कर्वेचर पेन टूल काय करतो, समजा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी काहीतरी घेतो इथं, म्हणजे तुम्हाला नाही का समजेल। तर आता मी ही एक PNG घेतलेली आहे, मी याला Ctrl+T ने छोटं करून घेतो आणि ह्याच्या साईड बॅकग्राऊंडला एक सॉलिड कलर घेतो, असा कोणता तुम्ही बघू शकता। आपलं आता हे समजा हे दोन मर्ज असताना असे, ह्याला तुम्हाला PNG करायचे, त्यावेळेस तुम्ही हे जे वरचं पेन टूल आहे ना तर हे करू शकता तुम्ही असं, पण तुम्हाला नाही का लय हे करावं लागेल, तुम्हाला प्रॉपर असं झालंय का नाही चेक करावं लागेल। तरी जर मी डिरेक्ट पाथ करतोय तर तुम्हाला सोप्या आयडिया सांगतो मी, तुम्हाला बोलले पेन टूल आपण बघूया पुढं। बाकी फ्री फ्रॉम पेन टूल तुम्हाला मी सांगितलं ड्रॉ करायचा। आता कर्वेचर पेन टूलवर बोलतोय आपण, त्याच्यावर बघूया। तर हा काय करतो, पूर्ण सर्कल टाईपचं काय पण असेल ना, समजा एखादं फळ वगैरे असेल जे राऊंड आहे, किंवा आता ही PNG आपल्याला करायची, तर ह्याला तुम्ही काय करू शकता, समजा आता मी Z दाबून इथं झूम केलं, असं समजा मी इथं क्लिक केलंय। आता मला समजा इथं खाली क्लिक करायचंय, तर मी इथं खाली क्लिक केलं समजा असं, तर तुम्ही बघू शकता स्ट्रेट लाईन आलेली आहे। पण मी जर इथं जर क्लिक केलं ना इथं, तर तुम्ही बघू शकता पूर्ण असं राऊंडमध्ये येते, म्हणजे पूर्ण असं सर्कल टाईप येते। तर एवढं पण तुम्हाला लांब नाही करायचे। समजा मी आता इथं करतो, त्यानंतर मी इथं करतो असं, त्यानंतर परत इथं असं करतोय, असं परत इथं करतोय, परत इकडं असं करतोय आणि इथं करतोय असं। Ctrl+Z ने तुम्ही अंडू करू शकता। तर इथं करतोय, आता परत इथं करून मी इथं पॉईंट जॉईंट केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण असं सर्कल टाईप आलेलं आहे। आता तुम्हाला फक्त याला जर PNG करायचं आहे, तुम्हाला राईट क्लिक करून इथं मेक सिलेक्शन करायचे, ते मेक सिलेक्शन केलं त्यानंतर तुम्ही बघू शकता मी जर समजा इथं मास्क केलंय ना तर आपलं मेन मधले ना तेच गायब होऊन जाणार आहे। तर त्यासाठी तुम्ही नाही का पहिलं मास्क करून नंतर Ctrl+I केलं ना तरी होणार आहे। आणि कधी कधी काय होतं, तुम्हाला नाही का असं इनवर्स बघायला भेटेल, हे बघा फक्त एवढंच सिलेक्शन होईल तुमचं, मग त्यावेळेस तुम्ही फक्त इथं मास्क केलं तरी तुमचं रिमूव्ह होणार आहे। आता मी तुम्हाला दाखवतो कुठला तरी एक व्हाईट कलर घेऊन, तर हे बघू शकता तुम्ही इथं थोडं थोडं राहिलंय। तर हे कसं जाणार आहे,
त्यासाठी काय करायचं तुम्हाला, मी पहिलं इथं अप्लाय लेअर मास्क करतो, त्यानंतर मी कंट्रोल दाबून नाही जो क्लिक करतोय तर एक सिलेक्शन झालेलं आहे. आता हे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिलेक्टमध्ये यायचं आहे, इथं मॉडिफायमध्ये जाऊन इथं कॉन्ट्रॅक्टवर क्लिक करून इथं तुम्हाला अमाऊंट टाकायची. आता मी इथं 1 अमाऊंट टाकतो. आता 1 अमाऊंट टाकल्यानंतर काय होणार आहे, जे तुमचं सिलेक्शन बाहेर होतं ना, आता मी कंट्रोल झेड करून दाखवतो, ते बघा इकडे थोडं बाहेर होतं. त्यानंतर आपण सिलेक्टमध्ये येऊन इथं मॉडिफायमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊन समजा आता मी 2 टाकतो, तर 2 टाकलं तर हे बघू शकता तुम्ही अजून ते आतमध्ये आलेले, तर एवढं आत आले. आता मी परत इथं खाली मास्क करतोय, तर तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण सर्कल आणि जे राहिलं होतं थोडं ते गेलेलं आहे. तर असं आपण हे जे 3 नंबरचं पेन टूल आहे ना, ह्याने आपण सर्कल टाईप किंवा काय असेल ना ते प्रॉपर असं क्लिक करून म्हणजे असं सिलेक्शन करू शकतो असं, हे बघा असं. तर ह्याचं काम हे आहे. तर ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे ना तुम्हाला इथं दिसतोय ॲड अँचर पॉईंट, तर हा काय करतो, समजा कधी कधी जर हा फक्त पॉईंट ॲड करायचं काम करतो. समजा आता इथं मी पेन टूलने असं काहीतरी सिलेक्शन केलंय असं, समजा जर तुम्हाला इथं पॉईंट पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू नका, इथं असं एक पॉईंट ॲड करू शकता, परत इथं एक पॉईंट ॲड करू शकता. आणि त्याच्या खालचं डिलीट, तर आता तुम्हाला समजलं असं की डिलीट म्हणजे काय, तर आपण जो पॉईंट क्रिएट केला आहे ना तो डिलीट करू शकतो. आता तुम्ही ना ह्याच्यावर क्लिक न करता पण ह्या टूलने डिलीट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, फक्त डिलीट दाबायचं, तो पॉईंट डिलीट होईल. तुम्ही तसं बी करू शकता, असं बी करू शकता. तर हे लास्टला तुम्हाला जे दिसतंय ना कन्वर्ट पॉईंट टूल, तर हा काय करतो, समजा तुम्ही जर इथं क्लिक केलं, समजा इथं मी सिलेक्शन करतो असं, आता हे पूर्ण स्ट्रेट लाईन आलेली आहे, पण ह्याला आपल्याला थोडासा कर्व पाहिजे ना असं, त्यासाठी मी हे लास्टवालं कन्वर्ट पॉईंट टूल घेतोय आणि त्याने काय करणार आहे, ह्याच्यावर क्लिक करणार आहे आणि ह्याला असं बरोबर असं प्रॉपर लावून घेणार आहे. तर तुम्हाला सर्व पॉईंट समजलेच असन पेन टूलचे काय कसं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण पेन टूल आणि जे कर्वचर पेन टूल आहे तेच यूज करतो. बाकी हे तुम्हाला जे दिसते कन्वर्ट पॉईंट टूल, ह्याचा अजून एक ऑप्शन आहे कसं काय करायचं सिलेक्शन करताना, मी तुम्हाला आता दाखवतो. तर आता पेन टूल आपण काम करू, हे बाकीचे टूल्स मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. आणि आता सर्वात वरचा जो मेन पेन टूल आहे आपला, तो मी तुम्हाला आता दाखवतो, हे डिलीट करून टाकतो मी आता. तर आता आपण सिलेक्शन कसं करायचं ते बघूया. तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, आपण हा पेन टूल घेतलेला आहे, झेड दाबून आपण झूम करू शकतो किंवा तुम्ही कंट्रोल प्लसने बी झूम करू शकता आणि मायनसने झूम आउट करू शकता. कधी कधी झेडने जर झूम नाही झालं तर तसं करू शकता. तर मी काय करतो, आता इथं सिलेक्शन करतो आणि आता तुम्ही बघू शकता इकडून थोडासा राऊंड टाईप आहे नाही का. तर आपण डायरेक्ट असं केलं ते स्ट्रेट लाईन येते, तर असं नको आहे, आपल्याला पूर्ण घ्यायचे. जसं जे हेअर वगैरे जेवढं काय असं ना, जेवढं आपल्याला पाहिजे तसं सिलेक्शन करावं लागतं आपल्याला. आणि डुप्लिकेट मी आधीच घेतली होती, तर मी आता इथं क्लिक करून दाबूनच ठेवलेलं आहे. क्लिक जे लेफ्ट साईडचं क्लिक आहे आपण जे क्लिक करतो ते दाबूनच ठेवलेलं आहे आणि असं वळतोय खाली. तुम्ही जर असं करून नंतर करायला गेले ना नाही होणार. मग तुम्ही नाही का मी तुम्हाला जे लास्टला सांगितलं ना कन्वर्ट पॉईंट टूल, त्याने तुम्ही मग असं करू शकता. पण हे तुम्हाला लय लफडत पडन, पहिलं हे करा मग परत ते टूल घ्या. त्यापेक्षा तुम्ही काय करा, पेन टूलच घ्यायचा आणि दाबूनच हे करायचं. आता तुम्ही बघू शकता इथं मला जायचं आहे, पण इथं नाही का थोडं गडबड होती, म्हणजे बघू शकता तुम्ही इथं. समजा आता इथं मी क्लिक केलं आणि मला असं हे करायचं, पण इथं गडबड होते. त्यासाठी काय करायचं आहे, समजा हा पुढचा पॉईंट आहे, समजा इथे एक पॉईंट आहे आपला, त्याचा जो पुढचा पॉईंट आहे ना तो नको आहे आपल्याला. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, तर तुम्ही अल्ट दाबून ना का इथं क्लिक करायचं असं. तर बघू शकता पुढचा पॉईंट गेलेला आहे, मी परत दाखवतो तुम्हाला. तर अल्ट दाबून इथं क्लिक करायचं, पुढचा पॉईंट जाईल. आता आपण इथं क्लिक करू आणि परत असं दाबूनच ठेवलेलं आहे, मी सोडलेलं नाही. तुम्ही जर सोडलं ना मग तुम्हाला परत इथं जाऊन करावं लागेल, मग दाबूनच ठेवतो. तर एवढं झालं, असं क्लिक करायचं आणि दाबूनच असं वाढायचं. तुम्हाला असंच करायचं जोपर्यंत स्ट्रेट असेल ना, तर डायरेक्ट स्ट्रेट लाईन क्लिक करून घ्यायचे. आता इथं बघू शकता आपल्याला एवढं सिलेक्शन करायचे. मग मी ते क्लिक करणार, दाबूनच ठेवले आणि असं थोडं वरच्या साईडला घेऊन जातोय माऊसला, हे बघा असं. आता हे पुढचं नको आहे मला, मी परत अल्ट दाबून इथं क्लिक करतोय
तुम्हाला नाही का प्रॅक्टिस केली ना तर हळूहळू होऊन जाईल. स्टार्टिंगला अवघड जाते, मला पण गेलं होतं. आता मी नाही का नॉर्मल एक जर फोटो मला एवढा कट करायचा आहे ना, मला 3 ते 4 मिनटं बी लय झाले. मला ना 2 अडीच 3 मिनटामध्ये मी फोटो करून घेतो, जेवढे काय डिटेल्स असतील ना त्याच्यावर आहे. तर आता इथं क्लिक केलं, आता मी इथं क्लिक करतो, क्लिक करूनच ठेवले. परत अल्ट दाबून हे पॉईंटला म्हणजे जे पुढची लाईन आहे ती मी अल्ट दाबून बॅक घेतोय. तर मी बॅक का घेतोय, जर मी इथं परत क्लिक करायला गेलो ना ते प्रॉपर नाही होणार. हे बघा, बघू शकते इथं कसं होते, हे बघा असं होते. त्यासाठी तर मी अल्ट दाबून बॅक घेतोय. आता मी इथं क्लिक करतो, परत अल्ट दाबतोय, परत इथं क्लिक करतो, परत बॅक घेतोय. तुम्हाला असंच करायचं आहे. आणि स्टार्टिंगला तुम्ही जेवढं टाइम देणार आहे ना तेवढं तुम्हाला इझी जाईल पुढं असं. आता परत इथं असंच करायचं. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं ना बाबा पुढं आम्हाला प्रॉब्लेम येते हे करायला, तरच तुम्ही करू शकता. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट जर क्लिक करत गेलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही. हे बघा असं. जर वाटलं ना आपण ह्याला नंतर हेअरला आपण हे करू शकतो, स्मूथ ब्रश मारून पण तुम्ही हे करू शकता नंतरून. तर तुम्हाला असंच करत जायचे पुढं. हे बघा असं. तर मी आता जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवते इथं करून. पूर्णच करणार आहे आपण, पण थोडंसं नाही का व्हिडिओ मी थोडा पळवून थोडा पुढं, जिथं जिथं मला वाटण सांगायला तिथं तिथं मी तुम्हाला सांग. तर तुम्ही इथं बघू शकता आपण जे पंख आहे वरती मोराचे ते आपण नाही का कसे सिलेक्शन करते ते बघूया आपण. तर हे नॉर्मल इथं बघू शकता मी तुम्ही कसं घेतलेले. मी एवढं काय प्रॉपर घेतलेलं नाही. नंतर आपण काय करू, स्मूथ ब्रश घेऊन असं असं थोडं थोडं हे केलं ना तरी होऊन जाणार आहे. ते एवढं काय ह्याचं नाही. तर तुम्हाला मी बोललेलो आहे क्लिक करूनच ठेवायचे, सोडायचं नाही. आता जर मी एकदा क्लिक करून सोडलं काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो. समजा इथं क्लिक केलं, सोडलं, तुम्ही बघू शकता इथं आपल्याला असं पाहिजे होतं ते सरळ स्ट्रेट लाईन आलेली आहे. मग परत तुम्हाला इथं कन्वर्ट पॉईंट टूल घ्यायचा, मग तुम्ही परत असं करणार. त्यापेक्षा तुम्हाला सांगतोय मी तेच करा. आता अल्ट दाबतो, इथं पेन टूलनी डायरेक्ट असं इथं क्लिक करून दाबूनच धरायचं आणि मग सोडायचं. जसं तुम्हाला वाटेल तसं झालं. तसंच करून मी सर्व सिलेक्शन केलेलं आहे. आता एवढं जेवढं लागते नाही का. मी बॅग घेतो कारण इथनं घ्यायचं होतं, मी पार आतमध्ये आलो होतो. कंट्रोल झेडने तुम्ही बॅग घेऊ शकता. आता तुम्हाला लय छोटे छोटे डिटेल्स बघू नका तुम्ही, तुम्हाला मी सर्व झाल्यानंतर दाखवतो कसं दिसतंय. स्टार्टिंगला तुम्हाला जरा अवघड जाणार आहे कारण मी ह्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये पण मी तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं. आणि बाकीचे जे पेड टूल आहेत ना मी ते नव्हतं सांगितलं तुम्हाला. कन्वर्ट पॉईंट काय आहे ते काय सर्व. हे बघा असं करून घ्यायचे. आता मी काय करतो, हे सर्व नाही का इकडून असं घेऊन ह्या पॉईंटला जॉईन केलेलं. आता आपल्याला काय करायचं, राईट क्लिक करायचे, मेक सिलेक्शन करायचे. इथं 0.1 करतोय, त्यानंतर सिलेक्शन होईल. आता सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त इथं असं मास्कवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅकग्राऊंड हे झालंय. आता मी तुम्हाला मागाशी बोललो होतो, आता मी याच्या बॅगला एक सॉलिड कलर घेतो असा. हे आपण आता बघा तुम्ही बघू शकता किती प्रॉपर झालेलं, पण इथं पंख वगैरे नाही का प्रॉपर आलेली नाही. तर आपण काय करू, सर्वात पहिल्याला आपल्या लेअर मास्क करतोय आणि इथून एक मी असा स्मूथ ब्रश घेतोय. तर फक्त असा मी करणार आहे. त्याच्या अगोदर जर स्ट्रेंथ वगैरे वाढून घेतोय 52-58 अशी.
त्यानंतर ब्रश सेटिंगमध्ये जायचं आहे. हे बघा इथं ब्रश सेटिंगमध्ये, आणि इथून स्पेसिंग वगैरे ना क्लिक ठेवायचे. त्यानंतर तुम्ही असं करायचं. हे बघा किती भारी इफेक्ट पडते. तर AI जनरेटिव्ह म्हटलं ना तर एवढं तुम्हाला काही हे नाही वाटणार आहे. हे बघा तर मी असंच करत असतो. आणि आता दहीहंडी पण येणार आहे, त्यामुळे मी कट करायला घेतलेले आहेत फोटो. पिंटरेस्टला तुम्हाला हे सर्व फोटो भेटतील. तुम्हाला फक्त काय करायचे, त्याला रेमेने वगैरे मारायचे. तुम्ही बघू शकता इथं फोटोला नाही का लय शार्प वाटते. त्यासाठी तुम्ही त्याला कंट्रोल करून सिलेक्शन करा. त्यानंतर परत इथं मॉडिफायमध्ये नंतर फेदर वगैरे देऊ शकता. समजा 1.2 वगैरे नाही का, किंवा 1 दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मी कंट्रोल डीने सिलेक्शन घालवतोय. बघू शकता तुम्ही. परत तुम्हाला दाखवू, नाही तर मी इथं 2 दाखवतो फेदर देऊन. तुम्हाला कसं वाटते बघा एकदा, तुम्हाला रिझल्ट लगेच समजेल. आधी तुम्ही 2 देतोय, त्यानंतर तिथं मास्क करतोय असं. हे बघा आधी कसं होतं ते दाखवतो. असं पूर्ण शार्पनेस होतं. त्यानंतर मी फेदर दिल्यानंतर बघा नॉर्मल थोडं नाही का असं ब्लर टाईप होते. फोटो कटिंग बघू शकता आपला कसं झालेलं आहे प्रॉपरमध्ये. तुम्हाला ओरिजिनल फोटो पण दाखवतो मी कसा होता. हे बघा तुम्ही जर ह्याला ना का अजून इथं जर मारला ना असा स्मूथ ब्रश, असा तरी लय भारी काम होणार आहे तुमचं. केल्यावर सगळं होईल. मी तुम्हाला इथं सांगितलंय कसं काय करायचे, कोणतं पेन टूल काय काम करते. मेन तर आपलं हे पेन टूल आणि जे कर्वेचर पेन टूल आहे ना हेच मेन आहे. बाकी हे ॲड करायचं काम करते, डिलीट करायचं काम करतं. आणि हे कन्वर्ट नाही का, तुम्हाला मी बोलले अल्ट दाबून समजा आपण बॅग घेतोय किंवा क्लिक करून तुम्ही असं जे करू करतात ना, समजा सिलेक्शन पाहिजे तसं, त्यासाठी यूज होतं फक्त. बाकी काय नाही, तुम्हाला पूर्ण मी सांगितलेलंच आहे कसं करायचं. आता तुम्ही समजा कोणतं पण एखादं बॅकग्राऊंड घेतलं ना असं, मी तुम्हाला एक करून दाखवतो काहीतरी, म्हणजे तुम्हाला समजन. आणि नवीन फोटो काय यूज करायची डिझाईनमध्ये ते बी तुम्हाला सांगतो. समजा आता मी एक हे बॅकग्राऊंड घेतलं इथं, आणि याला समजा मी थोडासा ब्लर करतोय. आणि याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ड्रॅग करतो इकडं असं. मास्क करून जेवढं पाहिजे ना आपल्याला, हे बघा असं लावू शकता तुम्ही. खाली एक सॉलिड कलर घेतो. हे बघू शकता तुम्ही असा इफेक्ट पडलेला आहे. त्यानंतर इथं तुम्ही टेक्स्ट वगैरे टाकून थोडं अजून काय काय करू शकता. तुम्हाला नाही माहिती, खूप काय करू शकता तुम्ही. फक्त असे चांगले AI जनरेट PNG करून ठेवा पेन टूलच्या साह्याने, आणि डिझाईनमध्ये वापरा. तुमची डिझाईन फुल क्वालिटी दिसणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.